म्हणजे गुजरातला तापी नदीपासून ते कन्याकुमारी पर्यंत अरबी समुद्राला समांतर असा, अरबी समुद्रापासूनच आम्ही मांडतो आणि दख्खनच्या पठारापर्यंत असा एक सलग जो 1600 किलोमीटरचा पत्ता आहे. हा 1600 किलोमीटरचा पत्ता हा जगातल्या निवडक ठिकाणांच्या पैकी जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असणारी जी ठिकाणं आहेत त्यापैकी एक आहे. सह्याद्री हा नद्यांच्या उगमाचा प्रदेश आहे. गेल्या 50 वर्षामध्ये काय काय झालं याचा जर आढावा घेतला तर हा खरं तर वेदनादायी आहे आणि अतिशय मनाला थोडासे प्रश्न निर्माण करणार आहे. आज त्या परिषदेमध्ये काय चर्चा होईल त्यापेक्षा आपण इथं आता जे काय चाललंय याच्याकडेही लक्ष तितकंच देणं महत्वाचं आहे. आज खूप वेगाने दरडी कोसळत आहेत, आज खूप वेगाने जमिनी खचतायत. कोल्हापूर आणि परिसरातल्या आजूबाजूच्या परिसर जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा ज्यांच्याकडे एक घर होतं, कोल्हापुरात दुसरं घर, दुसरा चांगला बंगला बांधला आणि आता तिसरं घर म्हणजे मी सेकंड होम म्हणतच नाही, थर्ड होम त्यांचं वेस्टर्न घाटमध्ये आहे. म्हणजे एक कातळ आहे काळा ज्याच्यावरती एकही झाड दिसत नाही, पण तो कातळ हा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अतिशय समृद्ध आहे. त्याचं एक चांगलं उदाहरण जर आपल्याला बघायला मिळालं तर कास आपण बघतोय, कास सारखे अनेक छोटे मोठे प्लाटू आपल्या भागात आहेत, अनेक सांदेसडे आपल्या भागात आहेत. नेक्स्ट टू चेरापुंजी पाऊस पडतो अशा ठिकाणी साखर कारखाना झाला. तर ह्याला विकास नाही म्हणता येणार, हे विकास नाही विनाशच आहे. 1972 ते 2025 50 वर्षाचा कार्यकाळ पार पडला. मी 1972 यासाठी नमूद केलं कारण या सालामध्ये वसुंधरा परिषद झाली होती आणि आता येणाऱ्या 10 तारखेला COP30 ही संयुक्त राष्ट्रांची जागतिक पर्यावरण बैठक पार पडत आहे आणि ती पण ब्राझीलमध्ये पार पडते आणि अगदी अमेझॉनच्या खोऱ्याच्या शेजारी पार पडते. आपण अमेझॉन समजून घेतलं मात्र सह्याद्री आणि पश्चिम घाट समजून घेतला नाही, इथली जैवविविधता समजून घेतली नाही आणि म्हणूनच कणकर सह्याद्री आज ढासळताना दिसतोय. आणि म्हणूनच मग दिसून येते आपल्याला की कुठं माळींचं प्रकरण होतंय, कुठे मोठ्या प्रमाणात सह्याद्रीला उरबडलं जाते, इथल्या जैवविविधतेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. पर्यटन विकासाच्या नावाखाली धरणांच्या काठांवरती बॅकवॉटरला मोठमोठी फार्म हाऊस बांधली जात आहेत. लोक ऐशोआरामासाठी निसर्गात जात आहेत आणि निसर्गामध्ये नासधूस करतायत. या सगळे प्रश्न निर्माण झालेले असताना या सगळ्या समस्यांमुळेच नव्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, ती म्हणजे जागतिक तापमान वाढ, हवामान बदल. आणि या प्रश्नांना येणारी पिढी संघर्ष करणार आहे. मग येणाऱ्या पिढीसाठी आपण जग सुंदर करणार आहोत की नाही, आणि जग सुंदर करायचं असेल तर आपल्या भूमिका काय आहेत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपण सह्याद्रीकडे खास करून पश्चिम घाटाकडे कसं पाहतो आणि कसं पाहायला हवं, यासाठी आज आपण सकलमच्या माध्यमातून एक चर्चा आयोजित केलेली आहे. पर्यावरण संरक्षण, सह्याद्री आणि पश्चिम घाट विशेष या चर्चेमध्ये निमंत्रित केलेलं आहे पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड सर यांना. सर, आपलं आजच्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण जर पाहिलं की वसुंधरा परिषद ते थेट आता COP30 50 वर्षाचा कार्यकाळ उलटलेला आहे. 50 वर्षांमध्ये सातत्यानं पर्यावरणाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत, परंतु तसंच पश्चिम घाट असेल आणि सह्याद्रीचा कोर असेल, 50 वर्षात इथं काय घडलं? 50 वर्ष 1972ला पहिली स्टॉकहोमला परिषद झाली पर्यावरणाची आणि 1972च्या स्टॉकहोम परिषदेनंतर एक खूप महत्वाची गोष्ट घडली की खूप महत्वाचे कायदे पर्यावरण विषयक जे आहेत, म्हणजे 1974ला कायदा झाला, जो पाण्याच्या बद्दलचा कायदा झाला, 1976 झाला, 1986चा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट झाला. त्याच्यानंतरच्या मग त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट झाल्या. त्याच्यानंतर आणखीन एक जी परिषद झाली ती रिओ दे जानेरोला झाली, जी ब्राझीलमध्ये झाली. परत मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झाला, क्योटो प्रोटोकॉल झाला, काही प्रोटोकॉल झाले आणि त्याच्यानंतर मग आता ह्या COP च्या नावावरती आपण 30वी परिषद आता ब्राझीलमध्ये होते. ही परिषद जरी ब्राझीलमध्ये होत असली तर त्याची व्याप्ती ही जगाच्या नकाशावरती आहे. आपण त्या परिषदेमध्ये आज अमेझॉनच्या याच्यामध्ये जंगलामध्ये जे मुद्दे आहेत, वातावरण बदलाचे मुद्दे आहेत, ज्याला क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने असेल, GHG म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत त्या ग्रीन हाऊस गॅसेसच्या निमित्ताने जे त्याचं उत्सर्जन कमी करण्याच्या निमित्ताने आपल्याला बोलायचं आहे, जैवविविधतेचं संरक्षण करण्याच्या संदर्भातले आहेत. आणि त्या निमित्ताने जी 10 तारखेपासून होणाऱ्या परिषदेमध्ये जी चर्चा होणार आहे की तिची सगळी सत्र जर बघितली, ती सत्र
ही मगाशी तुम्ही म्हणतात तसं आंतरराष्ट्रीय स्वरूपावरती जरी चर्चा होणार असली किंवा तरी स्थानिक म्हणून जर आपण बघितलं कोल्हापूर जिल्हा किंवा आपला कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दरम्यान असलेला जो पश्चिम घाट, मग पश्चिम घाटाची व्याप्ती तशी मोठी आहे. म्हणजे गुजरातला तापी नदीपासून ते कन्याकुमारी पर्यंत अरबी समुद्राला समांतर असा, अरबी समुद्रापासूनच आम्ही मानतो आणि दख्खनच्या पठारापर्यंत असा एक सलग जो 1600 किलोमीटरचा पट्टा आहे. हा 1600 किलोमीटरचा पट्टा हा जगातल्या निवडक ठिकाणांच्या पैकी जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असणारी जी ठिकाणं आहेत त्यापैकी एक आहे. आता त्यात सुदैवाने आपण त्या परिसरात आणि त्या भागात आहोत. त्याची काही वेगळी वैशिष्ट्य आहेत. त्याची वेगळ्या वैशिष्ट्यांमधलं सगळ्यात पहिलं काय, तर हा समुद्र सपाटीपासून 900-1100 मीटर उंचावरती असलेला हे आहे. सह्याद्री हा नद्यांच्या उगमाचा प्रदेश आहे. म्हणजे रिव्हर ओरिजिन एरिया ज्याला म्हणतो आपण, तो आहे. त्याचा एका बाजूला त्याच्या पश्चिमेकडे जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या कोकणात लगेच जाऊन अरबी समुद्राला मिळतात. पण पूर्वेकडे किंवा वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत ह्या सगळ्या निम्मा भारत भिजवतात आणि 12 महिने भिजवतात. आज जी उपलब्ध धरणं आहे त्याच्यामधला जो साठा आहे त्याच्यातून वाहणाऱ्या ह्या सगळ्या महत्वाच्या नद्या ज्या आहेत, म्हणजे गोदावरीपासून खाली कावेरी आणि पेरियारपर्यंत सगळ्या नद्यांचा जर विचार केला तर संपूर्ण अर्धा भारत भिजवतात या शब्दाचा अर्थ पिण्यासाठी पाणी देत आहेत, शेतीसाठी पाणी देत आहेत, सगळ्या इथल्या जैविकतेला तारतायत. तर एका अर्थानं आम्ही असं म्हणतो की सह्याद्री किंवा हा पश्चिम घाट हा दक्षिण भारताचा पोशिंदा आहे. अगदी. आणि त्याची जी मूल्य आहेत ती मूल्य अतिशय महत्वाची मूल्य आहेत. मग त्याच्यामध्ये सौंदर्याचं मूल्य आपल्याला नक्कीच, म्हणजे आता तर फार छान सीझन आहे, नुकता पावसाळा संपलाय, हिवाळा सुरू होतोय. दिसायला सह्याद्री खूप छान आहे, तो कणखर आहे, राखट आहे वगैरे वगैरे, ही एक बाजू झाली. दुसरी बाजू तिथली जैविकता अतिशय संवेदनशील आणि महत्वाची आहे. तो एक सलग प्राण्यांच्या वहिवाटीचा सलग प्रदेश आहे, हा याही अर्थाने त्याचं महत्व आहे. तिथली जी जिओक्लायमॅटिक कंडिशन आहे ती वेगळी आहे. हा खनिजाचा विपुल साठा असलेला प्रदेश आहे आणि असा आपल्याला निसर्गता लाभणं हे आपलं एका अर्थाने आपण खूप भाग्यवान आहोत एका अर्थाने. पण गेल्या 50 वर्षामध्ये काय काय झालं याचा जर आढावा घेतला तर हा खरं तर वेदनादायी आहे आणि अतिशय मनाला थोडासे प्रश्न निर्माण करणार आहे. आज त्या परिषदेमध्ये काय चर्चा होईल त्यापेक्षा आपण इथं आता जे काय चाललंय याच्याकडेही लक्ष तितकंच देणं महत्वाचं आहे. माझ्या दृष्टीने समुद्राच्या किनाऱ्यापासून मी ऑफिशियल ज्याला वेस्टर्न घाट म्हणतो, तर समुद्रामध्ये अलीकडं जी पारंपरिक मच्छीमारी होत होती तिथं आता ट्रॉलर्स आले. आणि जवळपास 16-17 म्हणजे आपली हद्द जी आहे, सागरी हद्द जिथं आहे तिथंपर्यंत ट्रॉलर आहेत आणि संपूर्ण समुद्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीने जी मासेमारी होतीये त्याच्यामुळे खूप मोठा आघात आहे. आणि समुद्राचं आणि वेस्टर्न घाटचं एक नातं आहे ते तिथं आज धोक्यात आलेलं आहे. समुद्राच्या जिथं जिथं नदी समुद्राला मिळते त्या त्या ठिकाणी ज्याला मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणतो, कांदळवनं म्हणतो, ती कांदळवनं आज मोठ्या प्रमाणात नष्ट केलेत आपण, खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये पण ती नष्ट केले. जिथं जिथं वाळूचा किनारा सापडला तिथं तिथं आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं हॉटेलचा नियम झाले. मग त्याच्यामध्ये CRZ सारखा नियम केला, पण CRZचा सगळ्याचा म्हणजे तो इतका डायल्यूट केला, इतका तो निकामी करून टाकलाय. वेळोवेळी त्याच्यामध्ये केलेली जी अधिसूचनांनी बदल आहेत त्याच्याप्रमाणे तो आता अतिशय म्हणजे नावाला आहे म्हटलं तर चालेल, पण ज्यांना ज्यांना त्या समुद्र किनाऱ्याच्या हॉटेल्स आणि पर्यटनाच्या ज्या सुविधा द्यायच्या होत्या त्याच्यामध्ये तो साधून घेतलेला आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरनं एक रस्ता झाला या सगळ्याला जोडणारा, हा रस्ता सुद्धा खूप खूप नुकसान करणारा. म्हणजे कांदळवनं तर तोडली, पण तिथली जी काही जैवविविधता आणि तिथला जो परिसर आहे त्याला नष्ट केलं. त्याच्या पुढे आपला जुना जो ज्याला अहमदाबाद पासून कन्याकुमारीपर्यंत जाणारा जो महामार्ग आहे, सागरी महामार्ग ज्याला किंवा कोकण महामार्ग म्हणतो, तो कोकण महामार्ग त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा हे आहे. त्याचं वाइंडिंग आता जोरात वेगाने केलं, त्याच्यामध्ये खूप आपण काही घालवलं. त्याच्या जरासे अलीकडे आपण आलो आपल्या भागाकडं, तो कोकण रेल्वे झाली, महाकाय पूल आणि महाकाय बोगदे बांधले आणि त्याच्यात त्या बोगद्यातून काढलेला सगळा जो मलबा आहे तो तिथंच टाकलाय आपण. म्हणजे खूप मोठं पश्चिम घाटाचं नुकसान त्या कोकण रेल्वेनं पण केलं. एका बाजूला विकासाच्या याच्यामध्ये जोडायला पाहिजे होतं कोकण रेल्वे, ही खरं तर खूप त्यांना भाग्यदायी ठरली वगैरे खरं असलं तरी त्याचं एकदा पर्यावरणीय दृष्टिकोनातनं मूल्यमापन करायला पाहिजे. म्हणजे आघातांचा अभ्यास ज्याला म्हणून आपण, पर्यावरणीय आघातांचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ही होणं आवश्यक होतं. त्याच्यात थोडेसे वर आलो आपण, म्हणजे 900-1100 मीटर हाईट जी आहे तिथं जर आलो आपण तर सगळ्यात पुन्हा सगळे टॉप जी कडे आहेत
हो. ह्या सगळ्या कड्यांवरती आणि सड्यांवरती दोन गोष्टी वेगाने घडल्या. एक तर हॉटेल्स रिसॉर्ट झाली, हो. जिथं दुसरं पवनचक्क्या झाल्या. त्याच्या निमित्ताने लोकांनी उकरलं, तिथलं जे काही उकरताना जे काय होतं ते उचलून नेलं वगैरे वगैरे. हा एक मोठा एपिसोड आहे. त्याच्या पुढे सगळ्या ज्या काही आहेत, तर आज गाव तिथं म्हणजे खालीचं एक कोकणातलं गाव आणि वरचं एक आमचं घाटावरचं गाव यांना जोडणारा रस्ता आहे. 13 घाटमार्ग आहे आणि प्रत्येक गावाला जोडायला रस्ता झाला. ह्या सगळ्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात जंगल तुटलंय. आज खूप वेगाने दरडी कोसळत आहेत. आज खूप वेगाने जमिनी खचतायत. जमिनी खचणं म्हणजे माळींसारखी घटना जशी तशी आपल्या भागात सुद्धा लहान प्रमाणात घटना. मानवी हानी झाली नाही ही सुदैवाची गोष्ट, पण ह्या घटना घडतात. हा एक खूप गंभीर मुद्दा माझ्या दृष्टीने आहे. त्याच्या पुढे आपण खूप मोठी धरणं बांधली. संपूर्ण भारतामध्ये जेवढी धरणं आहेत त्याच्यातली सगळ्यात जास्त धरणं महाराष्ट्रात आहेत. आणि महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त धरणं सातारा आणि कोल्हापूरमध्ये मोठी धरण. या धरणांच्या निमित्ताने ज्या जलाशयाखाली जे जंगल गेलं ते कायमस्वरूपी केलं, ज्याला मी नॉन रिव्हर्सेबल चेंज म्हणतो. कधी आता परत ते जंगल आपल्याला होईल निसरता अशी शक्यता सुतराम नाही, कारण ती जमीन आपण पाण्याखाली घालवली. कॅनॉलसाठी काही प्रमाणात गेली असे, कॅनॉल खूप खूप कमी आहेत, पण कॅनॉलसाठी पण गेली. त्याच्यानंतर रस्त्याचं खूप मोठं नेटवर्क आपण तयार केलं. आणि त्याच्या पुढे या संपूर्ण सह्याद्रीच्या प्लाटूवरती अगदी साखर कारखाने आपल्या वेस्टर्न घाटमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 22 साखर कारखाने आहेत. त्या 22 साखर कारखान्यातले 5-6 साखर कारखाने सोडले तर जवळपास 15-16 साखर कारखाने हे वेस्टर्न घाटमध्ये आहेत. आणि ह्या वेस्टर्न घाटमध्ये जसा साखर कारखाना झाला तसा तिथला जो पूर्वी तिथला प्रश्न असा होता, म्हणजे 72 ते 82 किंवा 92 पर्यंत जर 2 दशकं जर आपण बघितली तर त्या दशकांमध्ये जो कुंभरी पद्धतीची शेती होती किंवा राप पद्धतीची शेती होती, म्हणजे तिथलं हे जमिनीला जाळून काढायचं आणि मग पीक घ्यायचं, अशा पद्धतीची रचना किंवा पारंपरिक पद्धत होती. आम्हाला त्याचं खूप ताण आहे असं वाटत होतं किंवा खूप गंभीर आहे तो मुद्दा वाटत. पण आता त्याच्यापेक्षा गंभीर गोष्ट घडली. त्याच्यापेक्षा गंभीर गोष्ट की जे खाजगी जमिनी होत्या त्या खाजगी जमिनीवरती जे उत्तम जंगल होतं ते जंगल तोडलं गेलं. ते डोझर आणि याच्या मदतीने त्याचे लेवल्स केले गेल्या, ज्याला टेरेसिंग म्हणता येईल. त्या टेरेसिंग पद्धतीने आज मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जमिनी घेतल्या आणि तिथं ऊस लावला. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती 900-1000 फुटावरती ऊस कधी असेल असं कधी इमॅजिन सुद्धा आम्ही केलेलं नव्हतं. तर 50 वर्षातला जो मोठा ड्रास्टिक चेंज आहे, रस्त्याच्या जाळं, घाटमार्ग नवीन तयार होणं, धरणं तयार होणं, याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं की जंगल जाऊन तिथं ऊस तयार झाला. केवळ ऊस नाही, आता त्याच्याही पेक्षा आणखीन पुढं गेलोय आपण. म्हणजे आपण किती काही कंपन्या ज्या भारतातल्या साऊथ इंडियामधल्या काही कंपन्या आहेत, त्या कंपन्यांनी आपल्याकडच्या लोकांची सामूहिक शेतीच्या नावानं किंवा कॉर्पोरेट ॲग्रिकल्चरच्या नावाने काही कंपन्यांनी करार केले शेतकऱ्यांच्याकडे. आपल्याकडच्या काही लोकांना आता शेती करायला जमत नाही किंवा काही चाकरमानी आहेत, तर त्यांनी आपल्या जमिनी देऊ केल्यात आणि हजारो एकर जमिनीवरती आज कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने फार्मिंग सुरू आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल नष्ट करून पामच्या झाडाची लागवड झाली आहे. काही ठिकाणी बांबूची लागवड झाली आहे. आता अन्नधान्याचं उत्पादन घेणं आणि या गोष्टींचं उत्पादन घेणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता त्या फरकाच्या पेक्षाही पुढं आता पामची जी लागवड केलेली आहे किंवा बांबूची जी लागवड झाली आहे ती काढून टाकायची जरी शेतकऱ्यानं ठरवलं तर ती इम्पॉसिबल आहे अशी परिस्थिती आहे. म्हणजे आता तुम्हाला मागं फिरायचा चान्स नाही. म्हणजे इट इज ऑल्सो हे सुद्धा सगळे नॉन रिव्हर्सिबल, परत होते तसं करण्याची संधी नसलेले मुद्दे तयार होत आहेत. आज खूप मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि परिसरातल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा ज्यांच्याकडे एक घर होतं, कोल्हापुरात दुसरा चांगला बंगला बांधला आणि आता तिसरं घर म्हणजे मी सेकंड होम म्हणतच नाही, थर्ड होम त्यांचं वेस्टर्न घाटमध्ये आहे. वेस्टर्न घाटमधल्या प्रत्येक तलावाच्या काठावरती, प्रत्येक धरणाच्या जलाशयाच्या भोवतीनं आज बंगले होत आहेत आणि ह्या सगळे बंगले हे तिथलं जंगल नष्ट करून होतात. मी या सगळ्या प्रश्नाकडे येणारच आहे. मात्र आपण नेहमी पाहिलं की आज जगाचा किंवा आपला विचार केला गेला, खास करून सह्याद्री आणि पश्चिम घाटाचा विचार केला, तापमान वाढ,
हवामान बदल, तुम्ही मगाशी म्हणाला की पावसाळा संपला, हिवाळा सुरू झाला. खरं तर आपलं वातावरण इथलं कोल्हापुरातलं जरी पाहिलं गेलं, हिवाळा सुरू झाला कुठल्या महिन्यात? कुठल्या महिन्यात? सप्टेंबरला संपायला पाहिजे होता, हा. पण आणि नोव्हेंबरला मला हिवाळा सुरू हे व्हायला पाहिजे, पण अजूनही पावसाळाच आहे. हा. आणि आत्ता म्हणजे माझा तोच प्रश्न आहे की ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. माझा मूळ प्रश्न असा आहे की सह्याद्री ओरबडला जातो, पश्चिम घाटाची जैवविविधता संपवली जाते, एवढ्या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय प्रश्न सुद्धा उपस्थित केले जातात. मग हे का होत आहे? का होतंय म्हणण्यापेक्षा याच्याबद्दलची एक जी संवेदनशीलता जी आहे ना, तीच नाहीये. केवळ सगळ्या गोष्टी हव्यासापोटी चालू आहे. खरं तर सह्याद्रीत तुम्ही काही बदल करू नका, सह्याद्री तुम्हाला जगवू शकतो. जसं तो पाणी देतो, जसं तो त्यांना तुम्हाला उत्तम जंगल दिलंय, तो काय देऊ शकतो आज आहे तसा सह्याद्री ठेवा, तो तुम्हाला काय काय देऊ शकेल. म्हणजे तिथं जाऊन झाडं तिथलं जंगल तोडायचं, तिथली जैविकता नष्ट करायची, जमीन सरळ करायची आणि तिथं काही पेरायचं, हा उद्योग करण्यापेक्षा त्याच्याकडे जे काही आहे आज सह्याद्रीमध्ये सगळ्यात महत्वाचं की तिथल्या जैविकतेमध्ये अनेक वानं, ज्या वानं म्हणजे ज्याला आपण अनेक जाती, ज्या मूळ जाती तिथं आहेत, त्या मूळ जातींना आपण संकर करून त्याचा आणखीन त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण त्याची म्हणजे ज्याला उत्पादकता वाढवणारी वाहनं तयार करू शकतो. हे पोटेन्शियल त्या सह्याद्रीमध्ये आहे. आज कित्येक वनस्पतीचा अद्याप आपल्याला अभ्यास नाही आहे, त्याचा उपयोग आपल्याला माहित नाही, त्याचा पत्ता नाही. त्याची औषधी, मी मगाशी मूल्यांच्या बद्दल बोलता राहिलं, सौंदर्याच्या मूल्याबद्दल बोललो, त्याचं औषधी मूल्य वेगळं आहे, त्याचं जैवविविधतेच्या अंगाने आहे, त्याचं इकॉलॉजीच्या अर्थाने वेगळं मूल्य असेल, अन्न म्हणून त्याचं वेगळं मूल्य आहे. एक काळ आपला तिथं आपलाच कोणीतरी पूर्वज त्या ह्याच्यामध्ये वावरत होता, त्याचं लाईव्हलीहूड तिथं होतं, त्याची सगळी जीवनशैली ही त्याच भागावरती होती. आजही जर नव्या पद्धतीने जर विचार केला, एक सस्टेनेबल मॉडेल म्हणून जरी विचार केला, तर पाटगाव सारख्या गावामध्ये, मधाचं गाव म्हणतोय आपण आज पाटगावला, वेस्टर्न घाटमध्ये तुतूची लागवड न करता ऐनाच्या झाडावर, मूळचं झाड तिथलं ऐन आहे, तर ऐनाच्या झाडावरती रेशमाचे उत्पादन जर घेतलं तर ते खूपच आपल्याला पैसे देणार आहे. म्हणजे रेशमाचं उत्पादन तिथं काही न चेंज करता, काही बदल करायचा नाही. असे किती उपज आहेत किंवा किती वन उत्पादन आहेत की जी आपल्याला सह्याद्रीला एक ठेवा आहे किंवा सह्याद्रीमधनं साठवून ठेवलेली गोष्ट आहे. आपण तिचा विचारच करत नाही. बांबू तिथं जो नैसर्गिकरित्या जेवढा बांबू येतो तेवढ्या बांबूच्या वरती आपण अनेक गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. तिथं अशा काही औषधी वनस्पती आहेत, म्हणजे नरक्यासारख्या औषधी वनस्पती 50 वर्षात काय झालं, नरक्यासारख्या वनस्पतीचं खूप मोठ्या प्रमाणात तोड झाली, चोरटी हे झाली. आजही रक्तचंदनासारख्या झाडाची सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये होते. खूप मोठ्या प्रमाणात शिकार झाली, गैरसमजातून शिकार खूप मोठ्या झाली. म्हणजे अमकं मारलं आणि त्याचा तोरा लावला की अमुक मिळतं, अशा भ्रमातून किंवा अशा अंधश्रद्धांमधून पण शिकार झाली. आजही परंपरा म्हणून शिकार मोठ्या प्रमाणात आजही होतीये. आज वन व्यवस्थापन नावाची जी काही गोष्ट आहे, ती वन व्यवस्थापन किंवा वन संरक्षण आणि संवर्धन हे जे वन विभागाचं काम आहे, त्याच गोष्टीच अस्तित्वात नाही असं म्हटलं तर चुकणार नाही मी. मला एक प्रश्न पडतो की मी मगाशी विचारलं की सह्याद्री ओरबडला जातो, पश्चिम घाटाचं जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय, आंतरराष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत एवढे सगळे कायदे झाले, चर्चा झाल्या, प्रश्न उपस्थित केले. तुम्हाला असं वाटत नाहीये का की कायदे शिथिल झाले, त्याच्यामुळे ही कायदे शिथिल असा शब्द वापरायचा का कायद्यातल्या पळवाट आहेत म्हणायचं? एका अर्थाने शिथिलच, पण एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. 93 साली रिव्हर रिस्ट्रिक्शन झोन RRZ म्हणून पॉलिसी आपल्या राज्यानं आणली आणि ती 2013 साली उलटून टाकली. RRZ पॉलिसीचा फायदा काय होता, तर नदीच्या उगमाकडचा जो भाग होता तो सगळा संरक्षित झाला असता. तिथं काही ऍक्टिव्हिटी करायची नव्हती. त्याचे 4 भाग केले होते त्यांनी, 1, 2, 3, 4. पहिला भाग होता उगमापासून पहिल्या धरणापर्यंत, पहिलं धरण ते दुसरं धरण, असे त्याचे टप्पे होते. आणि त्याच्यानंतर नदीच्या काठापासून 1 किलोमीटरपर्यंत काय करायचं, 2 किलोमीटरपर्यंत काय करायचं नाही, हे ठरलेलं होतं. डूज अँड डोंट ठरलेले होते. पण हे सगळं आपण तो कायदाच आपण काढून टाकला. त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आज इथे म्हणजे सह्याद्रीचं आणखीन एक आपल्याकडे वैशिष्ट्य असं की सडे आहेत सह्याद्रीला. म्हणजे एक कातळ आहे काळा, ज्याच्यावरती एकही झाड दिसत नाही, पण तो कातळ हा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अतिशय समृद्ध आहे. त्याचं एक चांगलं उदाहरण जर आपल्याला बघायला मिळालं तर कास आपण बघतोय, कास सारखे अनेक छोटे मोठे प्लाटू आपल्या भागात आहेत, अनेक सांधे सडे आपल्या भागात आहेत.
कासला नंबर ऑफ प्लांट्स आज बरोबर चांगले फ्लॉवरिंग आले. त्याची वाट आपण कशी लावली आपल्याला माहिती आहे. आज कास तुम्हाला काही 10 वर्षापूर्वी जे कास होते ते आज ते बघायला मिळत नाही. तसं या सगळ्यांवरची पण परिस्थिती आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ही ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला ह्याच्यावरती मायनिंग मोठ्या प्रमाणात आलं. हो. बॉक्साईट आणि लॅटराईट हा आपल्याकडचा खूप मोठा हे आहे. बसाल्ट आहे आपल्याकडं, पण बसाल्टपेक्षा आपण आज बसाल्टला काय हात फारसा लागला नाही त्या भागामध्ये, पण बॉक्साईट लॅटराईट काढण्याच्या नादामध्ये पण खूप मोठे सडे नष्ट केले. सडे नष्ट करतानाची पण एक गोष्ट गंमत आहे की त्याच्यासाठी एन्व्हायरमेंटल कुठलेही कायदे विचारात न घेता 2005 पर्यंत ह्या सगळ्या 17 माईन्स कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होत्या. आणि मीच त्याच्या विरोधात काही भूमिका घेतल्यानंतर त्या 17च्या 17 माईन्स बंद केल्या. 2च लिगल होत्या, तो 2 लिगल माईन्स चालू राहिल्या. आणि त्याच्यानंतर 4 जणांनी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स पर्यावरणीय परवाना घेतला. परवाना घेताना एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करणं बंधनकारक होतं. तोही कायदा आज डायल्यूट करून टाकलाय. आता पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करायची आवश्यकता नसल्यासारखी परिस्थिती आहे. त्याच्यात लोकांचा आवाज जो होता, तिथल्या स्थानिकांना आपलं मत मांडायचा अधिकार होता. आणि त्या मत मांडण्यामध्ये जे पब्लिक हिअरिंग जनसुनावणी घेतली जायची, आज ती जनसुनावणी इतकी त्यांनी काय म्हणू कुचकामी करून ठेवली ती व्यवस्था की तो एक फक्त फार्स होते. आणि त्या फार्समध्ये सुनावणीच होत नाही. त्यामुळं तिथला जो भूमिपुत्र आहे, तिथला जो मूळवासी आहे, तिथला जो वनवासी आहे किंवा तिथला जो शेतकरी आहे आमचा, पिढ्यानपिढ्या तिथे राहिला, त्या पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या माणसाचा किंवा जे कोणी निसर्गप्रेमी निसर्ग अभ्यासक जे आहेत त्या सगळ्यांचा आवाज दाबून टाकलेला आहे. त्याच्यामुळं खूप वेगाने या कंपन्या आल्या. एका बाजूला लढे झाले, हे जसे वर्ल्ड मीट होत होत्या तेवढेच तीव्रतेची आपल्याकडं आपली एक खूप मोठी ज्याला लिगसी म्हणता येईल, परंपरांची म्हणता येईल की आंदोलनाची परंपरा आपल्याकडे होती. खूप आंदोलनं झाली आपल्याकडे. मी त्याच प्रश्नाकडे येणार आहे की अगदी आपल्याकडे चिपको आंदोलन झालं, नर्मदा बचाव आंदोलन झालं, पश्चिम घाटासाठी पण पश्चिम घाट मोहीम झाली. या सगळी आंदोलनं झाली. जंगल बचाव यात्रा जंगली ते पण झाल्या, पदयात्रा पण इकडून निघाल्या. एक गोष्ट लक्षात येते की आज सुद्धा बघतोय आपण की मोठ्या प्रमाणात त्यांचा आवाज दाबला जातोय. आता इकडे आपल्या सड्यांवरती काही धनगर वस्त्या आहेत, ते सुद्धा टापूनवरती उठवले जात आहेत किंवा तिथे बोर्ड लागलेत, हे वाचवा, सह्याद्री वाचवा असं लागलं जात आहे. त्यावेळी जी आंदोलनं ज्या तीव्रतेनं झाली, आता ती आंदोलनं का होत नाहीत आणि लोक त्याच्यासाठी रस्त्यावर का होत नाही? त्याच्यामध्ये आज एक ज्याला काय म्हणू हौशी फोटोग्राफर्स खूप झालेत. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली आपला छुपा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या खूप आहे. आज बरेच हॉटेलवाले इको टुरिझम असा एक शुगर कोटेड वर्ड वापरून लोकांना तिथे आकर्षित करतायत आणि आपणच इथले सगळे पालनकर्ते आहोत असं भासवत आहेत. दुसऱ्या बाजूला आंदोलनांमध्ये सुद्धा विशिष्ट पद्धतीने आता छुपे आंदोलक पेरले जातात. आणि आंदोलन एका टिपेवरती आलं की ते मोडून कसं काढायचं किंवा ते वळवायचं कसं किंवा ते आपल्या बाजूला कसं न्यायचं याचा योग्य पद्धतीने मांडणी केलेली एक व्यवस्था उभी राहिलेली आहे. दुसरी गोष्ट, नवीन जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला आज आम्ही 50 वर्षापूर्वीची आपण चर्चा करत होतो, आम्ही पायी जाऊन जंगल फिरलो, आज गाडीतनं जाऊन जंगल बघणारे लोक आहेत. जंगलात राहण्याचा जो आनंद आहे, पायी फिरण्याचा आनंद आहे, जंगल अभ्यासण्याचा आनंद आहे, त्यातली निरीक्षण घेण्याचा आनंद आहे. म्हणजे आम्हाला वाघ नाही दिसला कधी काय, पण वाघाचा ठसा दिसला तर आम्ही म्हणजे खूप धन्य मानलं स्वतःला की येस. किंवा अगदी जनावरांची पगमाश दिसणं, एखाद्या पक्षाचं पीस दिसणं, म्हणजे तो त्याचा इथं वावर आहे असा आभास सुद्धा आम्हाला आनंदही होता. आज तसं काहीच नाहीये. आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि याच्यामधून किंवा सोशल मीडियावरनं जे काही क्लिप्स आणि हे जे व्हायरल होत आहेत त्या सगळ्यामधून त्याची जी थोडंसं बेचव झालंय असं मी म्हणेन की त्याच्याकडं सहज जाणं उपलब्ध झाल्यामुळं त्याचं हे कमी झालं महत्व. आणि दुसरी गोष्ट, आंदोलनाला सुद्धा एक पार्श्वभूमी असायला लागते. ज्या वेळेला त्यांचा तिथले जगण्याचेच प्रश्न तयार झाले होते, आज तिथं जगण्यासाठी तिथल्या भूमिपुत्रांचे लढे उभे राहिले, धरणग्रस्तांचे खूप मोठे लढे या भागामध्ये झाले.
त्याचा काही पॉलिसीवरती परिणाम झाला का नाही झाला असं हे बघण्यापेक्षा माझं म्हणणं आज तिथं भूमिपुत्रच राहिला नाही. आज तिथलं सगळ्या म्हणजे लोकांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात झालंय. ज्यांनी आंदोलनं केली त्यांची तिसरी पिढी आज आहे. बरोबर. काय तर दुसऱ्या पिढीला त्यांनी मी हे भरडलोय याच्यात, तू बाबा शिकायला जा म्हणून शहराकडे पाठवलंय आणि तिसरी पिढी आता शहरातच जन्माला आली आहे. त्यामुळे तिथल्या प्रश्नांवरती तिथल्या मुद्द्यांवरती आंदोलन करणार कोण असा प्रश्न आहे. आणि शहरातला माणूस ते टिकावं ह्याची मोठी मोठी भाषणं करतो, पण तिथं जाऊन तिथला प्रश्न अभ्यासून सरकारच्या विरोधात भांडण्याची त्यांची तयारी नाही आहे. उलट पक्षी कदाचित बरेच लोक त्याचे फोटोग्राफी करायची, त्याचे छान छान फिल्म करायच्या, त्या वनविभागालाच द्यायच्या, वनविभागाकडनंच त्याची असाइनमेंट मिळवायची, त्याच्यातच आपला उपजीविका करायची. असे खूप मोठ्या प्रमाणात आज पर्यावरणाचे कार्यकर्ते असं स्वतःला म्हणणारे खूप लोक आहेत. एक महत्वपूर्ण प्रश्न असा आहे की जागतिक पातळीवरती आता COP30 होते, तिथे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल याच्याविषयी चर्चा केली जाईल. स्थानिक पातळीवरती खास करून सह्याद्री आणि पश्चिम घाट याच्याशी कसा याचा संबंध आहे? वातावरण बदलाचा मुद्दा असेल, हरितगृह वायूंचे होणारे परिणामांचा मुद्दा असेल, ओझोन डिप्लिशनचा मुद्दा असेल, आता जो काही अवकाळी पाऊस आणि कधी कधी एकदमच कमी जागेत जास्त कमी वेळात जास्त पाऊस, एकदमच कदाचित पाऊस गायब पण होईल, काय अचानक येणारे साथीचे रोग असतील, हे सगळे मुद्दे या सगळ्याशी जोडलेले आहेत. ही परिषद जरी आंतरराष्ट्रीय स्तरावरती होत असली तरी इथलं जे स्थानिक परिणाम आहेत, म्हणजे ज्याला मी म्हणेन की थिंक ग्लोबली अँड ॲक्ट लोकली, किंवा तसं स्टडी ग्लोबली आणि पुन्हा ॲक्ट लोकली अशा पद्धतीने जरी विचार केला तरी हा आपण जे इथं काही बदल करायला लागलोय ते आपल्या भागातले परिणामांना आपणच जबाबदार आहोत आणि पृथ्वीच्या वरती होणाऱ्या परिणामाला पण आपण जबाबदार आहोत. त्यामुळे ती परिषद आणि आपल्या इथं चालू असलेल्या गेल्या 50 वर्षातल्या ज्या बदलांच्या गोष्टी आहेत, मग त्याच्यामध्ये जंगलतोड झालेली असेल, वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेली असेल, जमिनीच्या वापरातला बदल असेल, असे सगळे जे औद्योगिकरण असेल, पर्यटन विकास असेल, रस्त्यांचं जाळं असेल, धरणं असतील, हे सगळ्या ज्या काही कृती झालेल्या आहेत आणि त्याच्यातून आता तिथं जे काही बदल होत आहेत हे सगळे ह्याला जोडलेल्याच गोष्टी आहेत. त्यामुळे अल्टिमेटली या आंतरराष्ट्रीय परिषदेमधली चर्चा किंवा तिथले मांडणी, तिथले मुद्दे आणि इथली परिस्थिती आणि इथं आपण जे काही करायचं आहे हे एकमेकाशी जोडलेलंच आहे. मी अगदी शेवटच्या प्रश्नाकडे अगदी येतो. पर्यावरण रक्षण आणि विकास या दोन गोष्टीमध्ये सातत्यानं द्वंद्व आहे. आता प्रश्न असा येतो की पर्यावरण रक्षण तर करायचं आहे, मग विकास नको का? म्हणजे कसं, मग धरणं बांधायची नाहीत का, रस्ते निर्माण करायची नाहीत का, ज्या स्थानिकांना सुखसुविधा द्यायच्या ते करायचं नाही का? पर्यावरण रक्षण आणि विकास याचा समन्वय साधायचा असेल तर नेमकं काय करायचं? खूप चांगली उदाहरणं आहेत, खूप चांगली उदाहरणं आहेत आपल्याकडे, ज्याला अनेक वर्ष ही सुद्धा मांडणी गेल्या 50 वर्षामध्ये एका ताकदीने झाली. शाश्वत विकास हा शब्द आज तसा गुळगुळीत करून टाकायला लागलेत ते, पण सस्टेनेबल डेव्हलपमेंट आज SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हा शब्द आज खूप म्हणजे परवलीचा शब्द ठरलाय. पण याच्यामध्ये हे सगळं अबाधित ठेवून तुम्ही विकास करू शकता आणि तिथं करायचा विकास, वेस्टर्न घाट पश्चिम घाटात करायचा विकास, त्याच्या पुढच्या भागात करायचा विकास आणि अगदी जिथे बॅरन आहे, जिथे पाणी कमी आहे, पावसाचं प्रमाण कमी आहे, त्या भागात करायचा विकास. हे 3 जे वेगवेगळे झोन आहेत किंवा वेगवेगळे टप्पे आहेत, तिथली एकसारखं तुम्ही टेलर मेड इथून उठायचं तर शाहूवाडीमध्ये MIDC करतो म्हणायचं ह्याला काही अर्थच नाहीये. हे साखर कारखाना जाऊन एखाद्या उंच ह्याच्यात म्हणजे गौसे आजरा म्हणजे जिथं नेक्स्ट टू चेरापुंजी पाऊस पडतो अशा ठिकाणी साखर कारखाना झाला, तर ह्याला विकास नाही म्हणता येणार. हे विकास नाही, विनाशच आहे. पण उलट्या बाजूला आज एक चांगलं मॉडेल म्हणून जर की आज खूप चांगली मागणी नाचणीला आली आहे. हो, हा, आज खूप आमच्या वेस्टर्न घाटमधल्या लोकांची नाचणी चांगल्या पद्धतीने जायला लागली. मगाशी आपण जर उदाहरण घेतलं, मधाचं गाव पाटगाव आहे, रेशीमचं उत्पादन आपण खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. आमच्याकडे करवंदाचा आज चांगला रस तयार व्हायला लागलाय. जांभळाला खूप चांगली मागणी आली आहे. नरक्यासारखा औषधी वनस्पती आज म्हणजे ह्याच्यावरती म्हणजे बाजारात तिचं हे जास्त आहे. कित्येक उत्पादनं अशी आहे की ज्या उत्पादनांना तुम्ही हर्बल प्रॉडक्ट्स म्हणून
आज शिकेकाई सारखी गोष्ट आहे आपल्याकडं, विपुल प्रमाणात आहे. आंबा, फणस, करवंद, आज फणसापासून कितीतरी प्रॉडक्ट झालेत, लोकांनी असे प्रयोग केलेत. बांबूपासून आज उत्तम प्रकारचं फर्निचर बनायला लागले किंवा बांबू हाऊस तयार झालेत, उत्तम चांगल्या दर्जाचं फर्निचर तयार झालं. म्हणजे माझं असं म्हणणं, तुम्ही काहीही तिथं न करता जे त्याचं जे नैसर्गिक स्वरूप आहे, ज्याची ती नैसर्गिक स्थिती आहे आणि तिथली एक इकॉलॉजी आहे, ती कायम ठेवून तुम्ही त्यातला जो अतिरिक्त गोष्ट आहे तेवढी फक्त तिथनं घेऊन तिथंच तिथल्याच भूमिपुत्रांना त्याचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडनंच ते बनवून घेऊन जर ते एक्सपोर्ट केलं तर आज जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला तुमच्या एवढा विपुल साठा कोणाकडे नाही आहे, कारण त्याला मागणी प्रचंड आहे. आज मध कसा आहे, मधाचा दर हा तुपापेक्षा पुढे गेला काय. कालपर्यंत मधाला तसं फार काही कदाचित मधल्या काळामध्ये विचारलं नाही कोणी, पण आज मधाला अर्थ आहे. खरं, अनेक नैसर्गिक रंग आता लोकांना कळायला लागले नैसर्गिक रंगांचं आहे. फूड इडेबल कलर्स जे आहेत, ते इडेबल कलर्स कुठे आहेत? सगळे तुमचे इडेबल कलर्स सुद्धा वेस्टर्न घाटमध्ये आहेत. रानकेळी आज जे आहेत, ती रानकेळी तिथंच आहेत. अजून कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्या झाडाच्या मुळांपासून, सालीपासून, बियांपासून, पानांपासून जे तयार होणाऱ्या ज्या जी उत्पादनं आणि उपउत्पादनं जी आहेत ती इको फ्रेंडली आहेत, ती पूरक आहेत. आणि तो एक असा ज्याचं मूल्य ठरवता येणार नाही एवढा असा विपुल साठा तिथं आहे, जो दररोज तयार होणार आहे. म्हणजे तुम्ही समजा तिथली फुलं गोळा केली आणि त्याच्यावरती तुम्ही करवंद दरवर्षी येणारी करवंद गोळा केली, त्याचा ज्यूस केला, मार्केटमध्ये एक्सपोर्ट करण्या इतपत तुमच्याकडे आज पोटेन्शियल आहे. मग तुम्ही करवंदाची झाडच तोडून टाकली आणि तिथं ऊस लावायचा चर्चा करायला लागला आणि साखरेला दर मिळण्यासाठी आंदोलनाची चर्चा करायची परत, असा जर काहीतरी विरोधाभास असेल तर ते होणार नाही. याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तिथल्या गोड्या पाण्यातले मासे सुद्धा आपल्याकडं उत्पादन घेता येण्याची शक्यता आहे. आजरा घनसालसारखी गोष्ट आहे आपल्याकडे. रान हळद जी आहे तिचं अजून आपण हे करू शकतो. कितीतरी अशा म्हणजे संधी उपलब्ध आहेत. आणि माझं असं म्हणणं की या सगळ्या ज्या संधी आहेत याचा एक व्यवस्थित अभ्यास करून त्याचं तुम्हाला GI घेता येणार आहे. आणि GI घेऊन जर तुम्ही बाजारात उतरला तर उद्याचा बाजार मी नक्की असं म्हणेन की माधव गाडगिळ सरांसारख्या व्यक्तींनी सुद्धा हे म्हटलं की तुमच्याकडे जे आहे तुम्ही जगावर राज्य करू शकाल एवढं आहे. म्हणजे आपण कोल्हापूरमध्ये बोलतोय तर इसवी सनाच्या आधी 200-250 वर्ष कोल्हापूरचा रोमशी संपर्क होता किंवा जागतिक व्यापाराशी संपर्क होता आणि त्याचे सगळे रोड इथून जात होते. काय पाठवत होतो आपण? तर आपण सगळे मसाले पाठवत होतो, आपण रंग पाठवत होतो, आपण रेशीम पाठवत होतो आणि त्याच्यावरती प्रक्रिया आपण करत होतो. हा असा प्रदेश आपण जर आता रस्त्यांसाठी, पर्यटनासाठी, विंडमिल पण मी समजू शकेन एखाद्या वेळेला, पण विंडमिलच्या नावाने झालेल्या जमिनीचे गैरव्यापार आणि एकूणच फॉरेस्ट डिपार्टमेंटची जी नीती आहे याच्यात किंवा सरकारची जी याच्याबद्दल बघण्याची दृष्टी आहे. आज डोंगर उतारावरती घर बांधू नये, पण डोंगर उतारावरती आज बंगलेचे बंगले झालेत. कधीतरी निसर्ग त्याला त्याची जागा दाखवेल. उत्तरांचलमध्ये बघितलं, केरळमध्ये आपण बघितलं, त्या घटना घडायला वेळ लागणार नाही, कारण निसर्ग ते स्वतःला पूर्ववत करणार. कधीतरी आपल्याला झटकून, म्हणजे आज तो शांत असेल पण कधीतरी त्यानं जर थोडंसं जरी अंग झटकलं तर काय काय होईल हे होऊ नये. पण माझं असं म्हणणं की आपण त्याच्या विरोधात जेव्हा जातोय त्यावेळेला त्याचं उत्तर तोच देईल. आणि खूप चुकीच्या पद्धतीने, खूप चुकीच्या वेगाने आपण कधी परत बदलता येणार नाहीत असे गोष्ट आपण करायला लागलोय. हे माझ्या दृष्टीनं धोकादायकच आहे, गंभीरच आहे. COP30 येणाऱ्या 10 तारखेपासून सुरू होते, मात्र आपण आपला भोवताल समजून घ्यायला हवा. खास करून आपला पश्चिम घाट आणि सह्याद्री समजून घ्यायला हवा. कारण जैवविविधतेची समृद्ध देण निसर्गानं तुम्हाला आम्हाला दिलेली आहे आणि या सह्याद्रीचं रक्षण करणं, या पश्चिम घाटाचं रक्षण करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. कारण जग जिंकायला जरी आपण निघालो, विकास करायचा ठरवला, शाश्वत विकासाच्या कित्येक बाता जरी आपण केल्या, तर खऱ्या शाश्वत विकासाचा अर्थ हा तुम्हाला, आम्हाला आणि इथल्या व्यवस्थेला सुद्धा समजायला हवा. हा अर्थ समजवण्यासाठी, समजून घेण्यासाठी आज सकलमच्या व्यासपीठावरती आपण निमंत्रित केलं होतं उदय गायकवाड सर यांना. आजच्या मुलाखतीमधून आपण अनेक प्रश्नांचा उहापोह केला, मात्र सह्याद्री नेमका कसा समजून घ्यायला हवा, सह्याद्रीमध्ये जे प्रश्न आहेत, जे पश्चिम घाटामध्ये प्रश्न आहेत, तेच प्रश्न सुद्धा, स्थानिक प्रश्न सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती उमटताना दिसतात.
मग ते हवामान बदल असेल, जागतिक तापमान वाढ असेल. आज सह्याद्री कोसळतो आणि हा सह्याद्री जर कोसळून द्यायचा नसेल तर आम्हाला आमची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. आम्हाला पर्यावरणाबद्दल सजग व्हावंच लागेल. या निसर्गाचं तुम्हाला आम्हाला रक्षण करावंच लागेल. जंगलतोड, प्रदूषण हे सगळे मुद्दे आम्हाला तेवढ्या आत्मीयतेनं पाहावं लागतील आणि याकडे एका सजग दृष्टिकोनातून पाहावं सुद्धा लागेल. आणि यासाठीच आजची मुलाखत ही पर्यावरण रक्षणाच्या संदर्भाबद्दल होती, पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात होती. खरं तर आंदोलनं होतील, सगळ्या गोष्टी होतील, मात्र तुम्ही आम्ही या चळवळीचा भाग व्हावा एवढीच सकलमची इच्छा आहे. सर, तुम्ही आज सकलममध्ये आला, आपला वेळ दिलात आणि पर्यावरणाच्या संदर्भात जी काही चर्चा केली, खास करून पश्चिम घाट आणि सह्याद्रीबद्दल, त्याबद्दल आपलं मनस्वी आभार.